एक नदी, हजारो अभंग आणि संत तुकाराम महाराजांची परीक्षा. लोक म्हणाले, हे अभंग खरे असतील तर नदीतून परत येतील. तुकाराम महाराजांनी गाथा इंद्रायणी नदीत विसर्जित केली. पण काही दिवसांनी जे घडले त्याने संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला. खरोखर गाथा नदीतून परत आली होती का? चला जाणून घेऊया ग्रंथात सांगितलेली कथा. संत तुकाराम महाराज कोण होते? तर संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील महान वारकरी संत, कवी आणि अभंगकार होते. त्यांनी विठ्ठल भक्ती, समता आणि नामस्मरणाचा संदेश आपल्या अभंगातून दिला. त्यांच्या अभंगामध्ये समाजातील अंधश्रद्धा, अहंकार आणि अन्यायावर प्रहार होता. त्यामुळे अनेक सामान्य लोक त्यांच्यावर प्रेम करत होते. पण काही विद्वानांना त्यांची लोकप्रियता मान्य नव्हती. त्या काळात काही कर्मकांडी पंडितांना वाटत होते की वेदशास्त्राचा अधिकार फक्त संस्कृत जाणणाऱ्यांनाच आहे. तुकाराम महाराज मात्र सामान्य माणसाच्या भाषेत मराठी अभंग लिहित होते. यामुळे काही विद्वानांनी त्यांच्या अभंगावर आक्षेप घेतला. त्यांच्यात रामेश्वर भट्ट यांचे नाव परंपरेत विशेष उल्लेखले जाते. त्यांनी तुकाराम महाराजांना अभंग लिहिणे थांबवण्यास सांगितले. वाद वाढतच गेला. शेवटी तुकाराम महाराजांना सांगण्यात आले, जर तुझे अभंग खरे असतील तर देव त्याचे रक्षण करेल. नम्र स्वभावाचे तुकाराम महाराज वाद घालायला तयार नव्हते. त्यांनी आपल्या अभंगाची गाथा एका दगडाला बांधली आणि इंद्रायणी नदीत सोडून दिली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात विठ्ठलावर पूर्ण विश्वास होता. गाथा नदीत गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी विठ्ठल मंदिरासमोर उपवास आणि अखंड नामस्मरण सुरू केले. परंपरेनुसार त्यांनी 13 दिवस विठ्ठलाची प्रार्थना केली. त्यांच्या ओठावर एकच नाम होते, राम कृष्ण हरी विठ्ठल. 13व्या दिवशी इंद्रायणी नदीच्या पाण्यावर काहीतरी तरंगताना लोकांना दिसले. सर्वजणच धावत नदीकाठी गेले. आश्चर्य म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा पाण्यावर तरंगत होती. ती बाहेर काढण्यात आली. परंपरेनुसार गाथेतील पाने सुरक्षित होते आणि अभंग वाचण्यायोग्य होते. हे पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. ही घटना पाहून विरोध करणाऱ्यांच्या मनातही परिवर्तन झाले. रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची महानता मान्य केली. अशी वारकरी परंपरेत कथा सांगितली जाते. तर या कथेचा संदेश आहे, ही कथा आपल्याला शिकवते, देवावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्याला संकटातही धैर्य मिळते. सत्य, नम्रता आणि भक्ती यांचा शेवटी विजयच होतो. तुकाराम महाराजांनाही कधीही अहंकार केला नाही. त्यांनी सर्व काही विठ्ठलावर सोपवले. म्हणूनच आजही त्यांच्या अभंगाचा गजर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमतो. तर तुम्हाला काय वाटते? गाथा नदीतून परत येणे हा चमत्कार होता की भक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच संतांच्या सत्यकथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.